नमस्कार। आज चैत्र शुक्ल चतुर्थी शके 1946। मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। पक्षाने संधी दिली तर ठाण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संजय केळकरांची इच्छा। जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या 10 महिन्यात विविध प्रकारच्या 3040 शस्त्रक्रिया आणि 257 किलो वजनाच्या 6 बाईक लागोपाठ 376 वेळा पोटावरून जाऊ देण्याच्या पंडित धायगुडे यांच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 10 महिन्यानंतर नोंद। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। पक्षाने संधी दिली तर ठाण्याची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी यासाठी आम्ही आग्रही असून पक्षाने संधी दिली तर आपण ही जागा स्वतः आनंदाने लढायला तयार आहोत असा दावा संजय केळकर यांनी केला। पागडीचं कार्यालय आम्ही पाहिलं आहे, आता स्वतःचं कार्यालय झालं। पक्ष देखील कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मोठा झाला, त्याचा आनंद आहे। अन्यायाच्या विरुद्ध लढणाऱ्या प्रत्येकाला या जागेत येऊन नक्कीच आवाज उठवता येईल। प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज कार्यालय हवं ही संकल्पना पक्षाची आहे। संख्या वाढल्यानंतर कार्यालयाची उपलब्धता वाढवणं गरजेचं होतं। महायुतीच्या या कार्यालयात बैठका होतील असे युतीतील काही नेत्यांनी सांगितलं, त्यात काही गैर नाही। निवडणुकीच्या काळात महायुतीच्या बैठका या कार्यालयात होतील। या कार्यालयात युतीचा छोटा मेळावा घेता येईल, त्यामुळे आम्हाला वावगं वाटत नाही। अद्यापही ठाण्याची जागा कोणाकडे आहे ते जाहीर झालं नाही। आम्ही भाजपला ही जागा मिळावी यासाठी आग्रही आहोत। पक्षाने संधी दिली तर स्वतः आनंदाने लढायला तयार आहे। कार्यकर्ते मला नक्कीच मदत करतील। 25 वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती। रामभाऊ कापसे खासदार होते, त्यावेळी दिघे यांनी नगरसेवक अधिक असल्याचं गणित मांडलं। त्यावेळी शिवसेनेला ही उमेदवारी देण्यात आली आणि प्रकाश परांजपे 3दा खासदार झाले। आता आमचे आमदार देखील अधिक आहेत, नगरसेवक आहेत। जर ही जागा मिळाली तर कार्यकर्ता सुखावेल। शेवटी कोण कोणत्या चिन्हावर उभं राहू हे सांगणारा मी अधिकारी नाही। शिवसेना विभक्त झाल्यानंतर जागा बदलल्या। ठाण्यात देखील जे खासदार होते ते उद्धव ठाकरे गटात आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे गणित बदलले आहे। मोदींचे हात बळकट करायचे हा एकच उद्देश आहे, त्या दृष्टीने कामाला लागायचं आहे असंही संजय केळकर यांनी सांगितलं। खासगी रुग्णालयात न परवडणाऱ्या जोखमीच्या शस्त्रक्रिया आणि औषधोपचार सिव्हिल रुग्णालयामध्ये मोफत असून गेल्या 10 महिन्यात विविध प्रकारच्या 3040 शस्त्रक्रिया झाल्या आहेत। यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया गरोदर माता आणि महिलांच्या विविध समस्यांच्या असून त्या खालोखाल डोळे, दंत, अस्थिरोग, कान, नाक इत्यादी शस्त्रक्रियांचा समावेश आहे। वागळे इस्टेट येथील स्थलांतरित तात्पुरत्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करताना रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनानं घेतली आहे। रुग्णालयात दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात। काही वेळा या रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात। एका महिन्याला सरासरी 300 ते 325 शस्त्रक्रिया होत आहेत। जून ते मार्च 2024 या 10 महिन्यात पर्यंत 3040 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली। रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणं असून मोठ्या कुशलतेनं वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत आहेत। गेल्या 10 महिन्यात केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये सर्वाधिक गरोदर माता आणि महिलांच्या विविध समस्यांच्या 1627 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। यासोबतच डोळ्यांच्या 424, दंत 229, अस्थि 200 याबरोबर पोट, कान, नाक आदींच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्यात।
4 महिन्यापूर्वी गरीब कुटुंबातील एका 2 वर्षाच्या मुलीला जन्मजात मोतीबिंदू असल्यानं अशी शस्त्रक्रिया करणं डॉक्टरांसाठी आव्हान होतं, परंतु आव्हान पेलवत रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रथमच दोन्ही डोळ्यांची अवघड मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून मुलीला दृष्टी दिली आहे. 6 महिन्यांपूर्वी एका महिलेच्या मणक्याची जोखमीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणं ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया सिव्हिल रुग्णालयात होतात. गेल्या 9 महिन्यात एकूण 3040 शस्त्रक्रियांपैकी 2367 शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केल्या आहेत. काही वेळा महात्मा ज्योतिबा फुले ह्या जन आरोग्य योजनेअंतर्गत देखील रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असतात. दुर्बिणीद्वारे देखील जोखमीच्या शस्त्रक्रिया होतात. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी भिवंडी पंचायत समिती इथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. माझी वसुंधरा अंतर्गत दिलेल्या कामांविषयी माहिती घेते वेळीच काम पूर्ण करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आनगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामं पूर्ण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेत व्हावा. येथील कामकाज भौतिकदृष्ट्या पूर्ण झालं असून मुंबई महानगर महापालिका यांच्या मार्फत जलजोडणी झाल्यावर येत्या 10 दिवसात आनगावात पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल अशा प्रकारे कामकाज करावं. यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉक्टर प्रदीप घोरपडे आणि उपअभियंता पापू सासे यांना सूचना दिल्या. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना अंतर्गत अकलोली ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम पाहणी करण्यात आली. कामकाज तात्काळ करण्याच्या सूचना उपस्थितांना देण्यात आल्या. प्रादेशिक पाणीपुरवठा संदर्भातील जलजीवन मिशन अंतर्गत विहिरींची कामं पाहणी करून पाणी शुद्धीकरण केंद्र इथे फिल्टर प्लांटला भेट देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासण्यात आली. तसंच वज्रेश्वरी ग्रामपंचायतीला ही भेट देण्यात आली. पुढील महिन्यातील वज्रेश्वरी देवीच्या यात्रेसंदर्भात पूर्वनियोजन करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. यात्रेत स्वच्छता, पिण्याचं पाणी, रस्ता आणि इतर सोयीसुविधांबाबत पोलीस निरीक्षक गणेशपुरी धर्मराज सोनके, सरपंच, ग्रामसेवक आणि कमिटीसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी इथे भेट देऊन रुग्णालयात सर्व सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन काम करावं असं यावेळी छायादेवी शिसोदे यांनी सांगितलं. प्राथमिक आरोग्य केंद्र आनगाव येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणीही त्यांनी केली. काही माणसं झपाटलेली असतात. वेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो. विक्रमाचं क्षितिज त्या खुणावत असतं आणि त्यासाठी सगळी ताकद, मेहनत पणाला लावून ते आपलं ध्येय गाठतातच. मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त ठाण्यात आलेले पंडित धायगुडे हे त्यापैकीच एक. 257 किलो वजनाच्या 6 बाईक लागोपाठ 376 वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत त्यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. 7 मे 2023 रोजी धायगुडे यांनी हा विश्वविक्रम कोपरी येथील धर्मवीर क्रीडा संकुलात केला होता. यानंतर तब्बल 10 महिन्यानंतर त्यांच्या या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून त्यांना तसे प्रमाणपत्र गिनीज बुकने बहाल केले आहे. विश्वविक्रमाचा एक व्हिडिओ गिनीज बुकने आपल्या फेसबुक पेज, यूट्यूब अकाउंटवर प्रसारित केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा विश्वविक्रम झाल्यानं जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाईचे काम करणाऱ्या पंडित धायगुडे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. देशाचं नाव गिनीज बुकमध्ये न्यायचं स्वप्न होतं. 2009 पासून त्यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर ते स्वप्न पूर्ण झाल्यानं भरून पावलो अशा भावना धायगुडे यांनी विश्वविक्रमाची गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर बोलताना व्यक्त केल्या. या आधीचा पंडित धायगुडे यांचा विक्रम 122 बाईक पोटावरून नेल्याचा होता. धायगुडेंनी आपलाच रेकॉर्ड तोडत तो कितीतरी मागे सोडलाय. कराटेत ब्लॅक बेल्ट मिळवलेल्या पंडित धायगुडे यांची 2000 पासून तयारी सुरू होती. धायगुडे यांनी या आधी देखील 257 किलो वजनाच्या 2 बाईक लागोपाठ 122 वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. त्यानंतर 7 मे 2023 रोजी त्यांनी आपलाच विक्रम मोडीत काढत 257 किलो वजनाच्या 6 बाईक लागोपाठ 376 वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत विश्वविक्रम केला.
खरं तर 150 वेळा या बाईक पोटावरून जाण्याची तयारी धायगुडे यांनी केली होती, पण त्रिशतक होता होता 6 बाईक तब्बल 376 वेळा त्यांच्या पोटावरून गेल्या. 376व्या खेपेला इंडिया स्कॉटची तब्बल 450 किलो वजनाची गाडी धायगुडेंच्या अंगावरून गेली आणि एकच जल्लोष झाला. यानंतर पंडित धायगुडे यांच्या या विश्वविक्रमाचे सर्व माहिती व्हिडिओ सकट गिनीज बुक ऑफ रेकॉर्डला पाठवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या सर्व बाबींची तपासणी करून तब्बल 10 महिन्यानंतर धायगुडे यांच्या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर सलग 2 वेळा धायगुडे यांनी हा विश्वविक्रम केल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होते. या पुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत कल्याण लोकसभा 2024 मधील 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभिनव संसाधनांचा वापर करत विविध जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमांची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे. याच अनुषंगाने कल्याण पूर्वच्या स्वीप पथकातील महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळील नानासाहेब धर्माधिकारी उद्यान इथे सकाळी प्रभात फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्यात येऊन मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. या ठिकाणी ध्वनिक्षेपकामार्फत मतदान जनजागृतीपर गीत वाजवून लोकांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं. त्याचप्रमाणे राजेश्वरी पार्क सोसायटी, मलंग रोड येथील सोसायटीमधील सभासदांसमोर मतदान जनजागृतीचा कार्यक्रम सादर करण्यात आला आणि सोसायट्यांमधील उपस्थित नागरिकांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्यात येऊन मतदानाची शपथ घेण्यात आली. या सोसायटीमध्ये देखील ध्वनिक्षेपकामार्फत जनजागृतीपर गीत वाजवून उपस्थित नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं. तसंच अशोकनगर वालधुनी इथे ईद सणाचं औचित्य साधून अन्सार शेख यांचे दर्ग्या शेजारी मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ध्वनिक्षेपकाद्वारे मतदान जनजागृतीपर गीत वाजवून उपस्थित नागरिकांना मतदानाचं महत्त्व पटवून देत मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं. मतदानाची शपथ घेण्यात आली. यावेळी 142 स्वीप पथकातील प्रणव देसाई, समाधान मोरे, विलास नंदनवार, राजेश वेर्लेकर, भारती दगळे आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कल्याण डोंबिवली महापालिकेची वाडेघर परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली.
सध्या ऊन मी म्हणत असतानाच दुसरीकडे पाणी टंचाईच्या झळा बसत असताना जलवाहिनीतून पाण्याची नासाडी झाली. कल्याण पश्चिम येथील वाडेघर परिसरात एका खासगी कंपनीकडून खोदकाम होत असताना ही जलवाहिनी फुटली. रस्त्याच्या कडेला जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाण्याचे फवारे उडत होते, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. ठाण्यामध्ये आज सकाळच्या सुमारास ट्रक आणि कारचा अपघात झाला, मात्र सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही. आज सकाळी 6:30च्या सुमारास हुंदाई शोरूम जवळ नाशिक रोड करून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनाचा आणि ट्रकचा अपघात झाला. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळून रस्त्यावर पलटी झालं आणि यामुळे झाडेही पडलं. तसंच अपघातग्रस्त वाहनाच्या मागून येणारे वाहन हे अपघातग्रस्त ट्रकच्या मागील बाजूला धडकल्याने हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्वरित शहर वाहतूक पोलीस कर्मचारी, नौपाडा पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथक तसंच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र या रस्त्यावरील वाहतूक सुमारे तासभर संथगतीनं सुरू होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं ठाणे पूर्वला सुरू असलेल्या धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे पिता श्री संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री अंबे मातेची सागर संगीत आरती करण्यात आली. त्यानंतर वासंतिक नवरात्र कार्यक्रमात लिटिल चॅम्प्सच्या अवखळ गीतांचा नजराणा रसिक प्रेक्षकांना अनुभवता आला. तब्बल 3 तास रंगलेल्या या कार्यक्रमाच्या उत्तरांगात उपस्थित बालचमू आणि महिला प्रेक्षकांनी व्यासपीठासमोरील प्रांगणात येऊन चक्क गाण्यावर फेर धरला. ठाणे पूर्वकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबे मा चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचे दुसरे पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत छोटे उस्ताद लिटिल चॅम्प हा रंगारंग कार्यक्रम झाला. सुरांच्या मंचावर जणू तारे अवतरले होते. शक्तीच्या या उत्सवामध्ये अंबे कृपा करी या काव्य भोईर या चिमुकल्यानं सादर केलेल्या श्री अंबे मातेच्या जागराने प्रारंभ करून स्वप्नपूर्तीचा अलौकिक ठेवा रसिकांसमोर सादर झाला. त्यानंतर एकापेक्षा एक अशी बहारदार गीतं आणि अस्सल मातीतल्या गाण्यांनी लिटिल चॅम्प्सनी उपस्थित आबालवृद्ध रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. उत्तरोत्तर कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. या छोट्या उस्तादांनी गोरी गोरी पान, 800 खिडक्या 900 दारं, कोंबडी पळाली, तंगडी धरू, नटकट अवखळ, ऐका दाजीबा, तुझ्या रूपाचं चांदणं या गीतांसह देवीची आराधना करणाऱ्या पारंपरिक कोळी गीतांच्या तालावर उपस्थित महिलांनी चक्क फेर धरला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पक्षाने संधी दिली तर ठाण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संजय केळकरांची इच्छा. जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या 10 महिन्यात विविध प्रकारच्या 3040 शस्त्रक्रिया आणि 257 किलो वजनाच्या 6 बाईक लागोपाठ 376 वेळा पोटावरून जाऊ देण्याच्या पंडित धायगुडे यांच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 10 महिन्यानंतर नोंद. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.